पप्पीताई चला चला हा तर मंडळी आपले भाऊजी ऋषभ दादा म्हणजे बाबू दादा, वहिनी, छोटी बाय आणि रेश्माताई. मला जागा कुठे बघायला पाहिजे आता. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी खूप दिवसानंतर आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजेच उद्या फॅमिली आणि मी त्यांच्यासोबत तर असे आम्ही चाललो फिरायला. आणि जसं आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आता सगळे बंधूदादा वगैरे सिद्धिदादा, भाऊजी, पप्पीताई, पल्लू, वहिनी श्रुतिका वहिनी, छोटा बाबू, तव्य आणि पप्पीताईसुद्धा येते मागच्या गाडीमध्ये म्हणजे बाबूदाच्या गाडीमध्ये. बाबूदाची बायको बाबूदादा म्हणजेच आपला ऋषभ दादा आणि रेश्माताई असे आम्ही आज चाललो आहे वेणेश्वरला. तर खूप दिवसांपासूनच हा प्लॅन होता की आपला गावी यायचं आहे. तर गावी आल्यावरती कुठे कुठे फिरायला जायचं हे ऑलरेडी यांचं डिस्कशन झालं होतं. काही हे आता सगळे आले होते 2 दिवसापूर्वी आणि फक्त उमेश दादा आणि निलिशा वहिनी हे यायचं फक्त बाकी होतं. आता तुम्हाला पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये तुमची म्हणजे सगळ्यांची ओळख करून दाखवले. अशी आमची फॅमिली आहे. तर हे आमचे शेजारी कम एक फॅमिली आहे आमची. तर एव्हरी टाईम म्हणजे आम्ही जेव्हा गावी येतो ना तर आम्ही असे एकत्र येतो. कारण मी जरी हे जर नसते आले ना तर मी यावेळेस नव्हतो येणार गावी आणि जर पाऊस जरी नसता आला तरी मी नसतो येणार गावी. तर अशा पद्धतीने मी यांच्यासाठी आणि एक मजा येते सगळे एकत्र असल्यावरती. याच्या दिवसा ब्लॉगमध्ये एकत्र तुम्ही बघितलं असेल आपली पोपटीची पार्टी झाली होती लग्नाच्या वेळेस फेब्रुवारीमध्ये. तर त्या लग्नाच्या सीझनमध्ये ब्लॉग आहेत ते आपल्या गावचेच असतील. तर ते सर्व ब्लॉग तुम्ही बघा. जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या बंधूभावानी सुद्धा गाडी घेतली तर त्याचं काय माहिती सांगितली नव्हती मला याच्या आधी. पण आता तो स्वतः गाडी चालवतोय. याच्या आधी आम्ही भरपूर वाट बघितली की बंधूला गाडी प्रॉपर चालवता येईल पण फायनली त्याला त्या गाडी चालवता येते. आता त्याच्याच जीवावरती आम्ही हे 5 जण बसलोय आणि म्हणत ना हां भाऊजी. तर अशीच एक मोमेंट असते जेव्हा आम्ही गावी येतो ना एकत्र फॅमिलीसोबत फिरण्याची. आता मम्मी पप्पा, काकी आणि बाबूचे मम्मी पप्पा, अजून माधुरी काकी म्हणजेच आपला बंधूचे आणि सिद्धिदाचे मम्मी मध्ये त्यांना फिरायची मजा नाही वाटत आहे. त्याच्यामुळे ते नाही आले. त्याच्यापुढे आता आपण चाललो आहे आपल्या स्वामींच्या मठामध्ये भूमच्या. मंडळी आता आपण सकाळी जाताना तर पाया पडून गेलो होतो स्वामींच्या असंच बाहेरूनच आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाया पडणार आहोत. सुष्मिताला सुट्टी नसल्यामुळे ती काही येऊ शकली नाही कारण मागच्या महिन्यामध्ये ती येऊन गेले तर तिला जास्त सुट्टी नसते. मला पण नसते पण मी घेतो. अंगणवाडीमधली मुलं आहेत. आता वडापाव खातो. सिद्धिचा वडापाव आणला नाही. मुंबईला वगैरे मी कधीच वडापाव खात नाही, समोसा वगैरे. आणि गावी आल्यावरतीच म्हणजे रेल्वे स्टेशन सोडून मी चिपळूण किंवा आपल्या या साईडला आपल्या गावी वडापाव खातो. तर हे वडापाव मी का खात नाही मुंबईला याची परिस्थिती नाही. का खात नसावा मुंबईला हे सर्व तुम्हाला माहितीच असेल. आणि आपल्या कोकणची चव आणि आपल्या गावची चव ही आपल्या गावीच भेटते. किती पण मुंबईला तुम्ही खाल्लत ना तरी ती टेस्ट नसते.
तर मंडळी आम्ही पोचलो आहे वेणेश्वरला. हे आपल्या समोरच वेणेश्वरचं मंदिर आहे. आणि मी खूप जेव्हा म्हणजे लहान होतो ना तेव्हा मी शाळेतून सहलीसाठी इकडे आलो होतो. श्री देव वेणेश्वर प्रसन्न परमपूज्य कैलासवासी.
मंडळी आता मी वेणेश्वर समुद्रकिनारी आम्ही आलो आहे. आता मंदिराच्या इथे देवाचं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि इथे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे. बघा घाण झाले, समुद्रातली जी घाण आहे ना ती बाहेर फेकली गेली आहे, त्याच्यामुळे सगळी बाजूला घाण दिसते आणि पाण्याला सुद्धा जास्त जोर आला आहे, म्हणजे जास्तच लाटा उसळत आहेत. तर मंडळी आम्हाला पाण्यात भिजायची इच्छा नाही आहे आणि बसून समुद्र बघण्याचा आनंद आम्ही घेतोय. फोटोशूट वगैरे चालू आहे आणि खाली त्यांनी गेलेत पार्क. मस्त असा वारा सुटलाय. तिकडे बघा किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. मंडळी तिकडून निघाल्यावरती आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक छानसा असा मठ दिसला. तर आम्ही आता चाललो आहे आतमध्ये दर्शनासाठी. अरे नाही तर मंडळी श्रीदेव वेणेश्वर मंदिराचं दर्शनसुद्धा आपण घेतलं आहे. परत आपण वेणेश्वर समुद्र किनारासुद्धा बघितला आहे. तर मंडळी पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.